मोदींनी ज्या व्यक्तीचा प्रचार केला त्या व्यक्तीने अतिशय भयंकर कृत्य केले। टोटल 2800 महिलांबरोबर लैंगिक संबंध ठेवले। एवढेच नाही तर त्यांचे व्हिडिओ काढले आणि त्या महिलांना त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल सुद्धा केले। या व्यक्तीचे नाव आहे प्रज्वल रेवन्ना आणि 2800 महिलांबरोबर लैंगिक संबंध ठेवलेले सर्व व्हिडिओ समोर आले आहेत। त्या सर्व महिलांना या प्रज्वल रेवन्नांनी ब्लॅकमेलिंग केले आणि त्याच प्रज्वल रेवन्नासाठी पंतप्रधान मोदी यांनी भली मोठी प्रचार सभा घेतली होती। प्रज्वल रेवन्ना हा भाजपकडून उमेदवारीसाठी उभा राहिला होता। पंतप्रधान मोदींनी भर सभेत म्हणलं होते, याला मत द्या, याला मत दिले म्हणजे मला मत भेटल्यासारखं आहे। प्रज्वल रेवन्ना हा असा माणूस आहे ज्याने अनेक महिलांवरती अत्याचार केले आणि ही सर्व गोष्ट भाजपला माहिती होती, तरी देखील त्याला उमेदवारीचं तिकीट दिलं। लोकसभेमध्ये फक्त डोळ्या मारण्यावरून स्मृती इराणी अख्खे लोकसभा डोक्यावरती घेतले होते, परंतु आता त्यांच्याच पार्टीतला एक उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांनी अतिशय भयंकर कृत्य महिलांबरोबर केले आहे, तरी देखील भाजपमधील बरेचसे लोक आता शांतच आहे। सर्व व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना हा जर्मनीला पळून गेला। आता या व्यक्तीसाठी भाजपने प्रचार केला, काय त्यांना खरंच या व्यक्ती